अंपायर प्लीज नोट, 4 बॉलचं 1 ओव्हर. 4 चेंडूचं 1 शतक असेल. 4 चेंडूचं 1 शतक. होय बघा 4 ओव्हरात 4 चेंडूचं 1 शतक आहे. हे पंचांना माहिती देखील झालेलं आहे. सेट्रा 11 आणि क्लब हाऊसच्या सर्व सभासदांना खेळाडूंना मी विनंती करतो की हा मॅच संपायच्या अगोदर सगळ्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. मायकेल मायकेल तो टीन बघा, तो खाली टीन आहे तो इथं जरा इथे या साईडला आहे ना. प्लीज कोणी टीन मध्ये उडवू नका. तुम्हाला जे काही करायचं असेल ते ग्राउंडच्या बाहेर करा. या स्पर्धेसाठी आम्हाला 1 लाख रुपयाचं डोनेशन माननीय श्री मेल्विन फोन्सेका यांनी दिलेलं आहे आणि त्याचे आम्ही मनापासून आभार मानतोय. पहिला चेंडू खूप मोठा फटका आहे बघा, शतरक्षक तिथं जातोय आणि पहिल्या चेंडूवर इथं फलंदाज बाद होतोय. रायनल हितूर याच्यासारखा फलंदाज इथं बाद झालेला आहे. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. त्या फुल्याला आता मी मानलं. टेरेन्स डिमेलो 5,000 रुपये. मुकेश गौड PIS 5,000 रुपये. इग्नेश बेंडोअमर यांनी 2,000 रुपये. जेरी डिसुजा 2,000 रुपये. जॉर्डन भाटी 1,000 रुपये. भास्करजी कोळी 2,500. त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा चेंडू उडालेला आहे. उंच चेंडू आहे बघा, कोण शतरक्षक जातोय. इथं झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता मात्र 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. त्याच्यानंतर आपण भास्करजी कोळी 2,500 रुपये. डिनू बोर्णे याच्या स्मरणार्थ स्टीव्ह बोर्णे आणि जोझफ बोर्णे यांनी 15,000 रुपयाची ट्रॉफीज ते आम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर रोमन बॉल जी सन्मान चिन्ह, हरलेल्या संघाला सन्मान चिन्ह. अमरोज बेंडोअमर 3,000 रुपये. मॅथ्यू एन दिनेश 5,000 रुपये. त्याच्यानंतर टी शर्ट संतोष कोळी यांनी मॅन ऑफ द मॅचचे दिलेले आहेत. गॉगल्स भंडारी ऑप्टिकलचे मालक अजित भंडारी यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर बॅनर ऑल्विन बेंडोअमर. त्याच्यानंतर स्वामिगेल कोपा 2 बॉलची बॉक्स आणि त्याच्यानंतर जेफ्री लोबो यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. या जॅक्सन आता काय बोलायचं ते बोल. चला बघूया पुन्हा एकदा सामन्याकडे. सॅनी पुढचा चेंडू घेऊन क्लिंटन याच्यासाठी यावरून समोरच्या दिशेने बघूया. पण शतरक्षक आहेत तिथे, बॅड लाईट आहे आणि फटका पार होणार नाही आणि आणखी एक गडी बाद. अपडी पोड 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 अस्ति पोड कन्नाले इपडी पोड पोड पोड. थँक्यू. दोन्ही ट्रॉफ्या उत्तरमध्ये जातील. पहिली कुठे जाईल, दुसरी कुठे जाईल नक्कीच येणाऱ्या वेलमध्ये कळेल. नवीन आलेले फलंदाज बॅटर नेक्सन. बघूया सॅनी टू नेक्सन. पुढचा चेंडू आणि मला वाटतं इथं पाय स्लिप झाले. आपण बघितलं कालच्या दिवसापासून हा प्रसंग आपण बघत आहोत. बघा सॅनीसाठी 5 टीमचं पारितोषिक आहे. इथून आणखी एक विकेट घेतलं तर मला वाटतं यस देण्यात येतील क्लिंटन लाकडी यांच्याकडून. इथून नक्कीच मोठा फटका खेळायचा होता बघा. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या जातील का? नक्कीच मॅकमिलन इथून नक्कीच सॅक्रिफाइस दिला जाईल. जब तक ये दम है कोई नहीं दम है होगा जो होने दो. चारों आगे भी पीछे भी मुड़ के सदा देखो. कोई चुपके से छुप छुप के आके न मारे तुमको यहाँ. थँक्यू. तर बघूया नक्कीच इथून सॅक्रिफाईस दिला जातोय त्यांना माहिती आहे. पण नक्कीच नेक्सन याला वाटतं
सॅक्रिफाईस दिला जातो. इथून नक्कीच अजून 10 धावा घ्याव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मला वाटतं अनिकेश बिंडू. गॉडसन की कामावतो थोडेसे मागे राहिलेले आहेत कारण की काल इंजरग्रस्त झाले होते. झेल पकडत असताना हातावर चेंडू लागला होता. इथून धावसंख्या झाली ती 3. नक्कीच इथून 10+ धावा बनवाव्या लागतील. सिट्रा 11 क्रिकेट संघाला जर पुढच्या वर्षी जर तुम्ही मॅच काढली तर कॉमेंटेटरला प्लीज जरा वरती करा कॉमेंट्री देण्यासाठी. इथं भरपूर असा त्रास होतोय. जसा तो येते काय ना काय बडबडून जाते इथं. बघूया अनिकेश टू मॅकमिलन. पहिला चेंडू अनिकेश. यावेळी अतिशय तेज तर्रार. पंचाकडे वाईटची दाद मागत पण पंचाकडे कुठला इशारा येत नाही. मधून एकदम चेंडू गेलाय. चांगला चेंडू अनिकेश. कालच्या दिवसात देखील या मुलांना नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती. धावसंख्या 3 झालेली आहे. आमच्या इथं एक अशी व्यक्ती आलेली आहे जी नवी खाडी बॉईज संघाला इथं प्रस्थापित केले. त्याने गॅविन फर्नांडिस यांनी इथं यायचंय. गॅविन फर्नांडिस प्लीज आमच्या मंचावर यायचंय. तर नवी खाडी संघाने तर नक्कीच हा जो संपूर्ण उत्तमचा संघ खेळतो याच्या पाठीमागे कुणाचं श्रेय असेल तर नक्कीच ते पहिलं नाव गॅविन फर्नांडिस येईल. कारण नक्कीच संपूर्ण संघाला पॅक करणं, संपूर्ण मुलांना कौलून बाहेर नेऊन नक्कीच आज वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय ते. त्यामध्ये नक्कीच गॅविन फर्नांडिस हे नाव नेहमी पहिलं येईल. बघूया पुन्हा एकदा अनिकेत. यावेळी मॅकमिलन गोविंद आता थांबणार नाही. जबरदस्त गगनचुंबी षटकार. थँक्यू डीजे. बघा थँक्यू डीजे. एक षटकार मारलेला आहे. प्रिन्सली भोईर मेमोरी ट्रॉफी त्याच्यामध्ये देखील मॅकमिलनला तब्बल 13,000 रुपये मिळले होते एका मॅच मध्ये. बघूया आणखी एक षटकार मारेल का मॅकमिलन. ड्रॉप सीनचा हिरो म्हणून नेहमी त्याला संबोधलं जातो. अनिकेत टू मॅकमिलन. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय. जमा होतील आता 5,500 रुपये. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच म्हणूनच म्हटलं जातं नसीब भी बहादुरों का साथ देत. जबरदस्त फटकेबाजी. धावसंख्या झाली ती म्हणजे नक्कीच 16 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेश गोलंदाजीसाठी तयार होतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. बघा हॅट्रिक होते का बघायचंय. मॅकमिलन ऑन अ फायर. ओ यस इथं उडालेलं आहे पण तिथं फसला जातोय चेंडू थोडा शतरक्षकाच्या हातात आणि फलंदाजी तर मॅकमिलन हे बाद होत आहेत. लेली पोरी तू नखरे वाज बेगो शेरा तुला देतय गलास. सारखा वास्तू जागे तीन मग धोका तुला ते देतील. पहिला छाती व हातूचे घालतील मग पाठीवर तुझे मारतील. गॅविन कोहली आमच्या मंचातर्फे हार्दिक स्वागत. तसेच गॅविन यांनी आमच्या सिट्रा 11 स्पोर्ट्स क्लबला या स्पर्धेसाठी 10,000चं डोनेशन अनाऊन्स केलेलं आहे. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू गॅविन फॉर युअर आमच्यासाठी या कॉन्ट्रीब्युशनमुळे. त्याला आपण चला बघायला झालं मॅचकडे येतोय. धावसंख्या झालेली आहे ते 16 आणि 17 धावेचं टार्गेट. 8 चेंडूमध्ये 17 धावा काढायचे आहेत उत्तम बॉईज या संघाला. आणि 5,500चं ते बक्षीस होतं मॅकमिलन गोविंद याचं ते आमच्याजवळ जमा झालेले. तर सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. मायकल पावले यांनी ते 500 रुपये लावले होते. त्याच्यानंतर स्टीव्ह आणि जोझफ बोर्ने यांनी 5,000 रुपयाचं बक्षीस आमच्याजवळ जमा केलेलं आहे. ते त्याच्यानंतर सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. हॅलो 17 धावांचा आव्हान आहे. चला विनंती करतोय इन्व्हाइट करतोय उत्तम बॉईज संघाची सलामीची जोडी.
नक्कीच दोन्ही आमचेच संघ आहेत असंच म्हणावं लागेल. आजूबाजूचे संघ आहेत. 4 बॅट्समॅन आपण कधी जाताना बघितले नसतील, आज बघाल. नक्कीच 17 धावांचं आव्हान आहे. या 17 धावांच्या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जाईल, कारण नक्कीच मॅकमिलन गोविंदने ठोकलेले ते 2 षटकार भरपूर काही सांगून जातील. तर चला पायांचा वेग वाढवा, नाही तर तुम्हालाच उशीर होईल. प्लीज विनंती करतोय. सलामीची जोडी आपण बघतोय, कॅश्मीरो बुरकेन आणि स्मिथ घावट्या. बघूया प्रतीक गऱ्या, मला वाटतं तिथं परत आणावं लागेल. चला घाई करा प्लीज निखिल. चला सराव करू नका प्लीज. बघूया पहिल्या या स्पंचा मार्फत लेस प्लेचा असा इशारा येतो. या 17 धावांचा पाठलाग करायचा आहे उत्तम बॉईज उत्तम संघाला. पहिला चेंडू घेऊन प्रतीक, पहिला चेंडू इन द एअर. बघूया शतरक्षक मॅकमिलन गोविंदचा स्ट्रॉंग कॉल आहे आणि यस इथून पहिल्या चेंडूवर जॉन्सन कोपत प्लीज कम. थांबल्या मी सॅनियो थांबल्या रे, लवकर ये. वेलेस्ली जॉन्सन कोपत. थँक्यू डीजे. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर इथे यश प्राप्त करते प्रतीक गऱ्या. काय अफलातून चेंडू बघितला प्रतीक गऱ्यांच्या माध्यमातून. नक्कीच हवेमध्ये चढले होता तिथे मॅकमिलनने कुठली चुकी केली. आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर जेव्हा एनपी स्पोर्ट्स संघ खेळत होता तेव्हा देखील अशाच प्रकारचा प्रसंग झाला होता. बघूया आपण एकदा प्रतीक टू अनिकेत. यावेळी नक्की जबरदस्त फटका आहे. बघूया तिथे मॅकमिलन आहे. चांगलं शतरक्षण आणि फेकी थोडीशी पाणी. तू बघूया धोका कुणाला. चल चल जाऊ कलशीने उमराचे पाण्याला. चल चल जाऊ कलशीने उमराचे पाण्याला. बँड वाजा वाजतय वराड्या गाजतय धमाल करून दे पोरांना. बँड वाजा वाजतय वराड्या गाजतय धमाल. थँक्यू डीजे. जास्त वेळ देणार नाही, पुढचा फलंदाज पाठवायचा आहे. नक्कीच हा विकेटचा संपूर्ण श्रेय जाईल प्रतीक गऱ्या. जर ती त्याने सूर मारला नसता, चेंडूला गॅदर केलं नसतं तर कदाचित 2 धावा पूर्ण झाल्या असत्या. मला वाटतं स्मिथला तेच वाटलं होतं की प्रतीकच्या वरून चेंडू जातोय, पण प्रतीकने त्याचे तिथे 100% दिला. नक्कीच चेंडूला अडवलं. धावसंख्या झाली या 1 धावसंख्येने, ती म्हणजे 1. बघूया प्रतीक गरे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. जबरदस्त सामना बघतोय. पुढचा चेंडू घेऊन प्रतीक ॲस्टर यांच्यासाठी. इथून तेज तर्रार उत्तन एक्सप्रेस. नक्कीच ग्लेन बने, इव्हियन मेंडोन्सा आणि त्याच्यानंतर वेलेरिन गोविंद आणि त्याच्यानंतर जर कोण एक्सप्रेस मध्ये काउंट झाला असेल तर नक्कीच प्रतीक गऱ्या. बघूया जबरदस्त चेंडू बघितला आपण. इथून नक्कीच मोठे फटकेच्या शोधामध्ये जावं लागेल. यावेळी उडवलाय. बघूया तिथे शतरक्षक आहेत पण बनेल प्रेक्षक. षटकार बिगी. झेल कोणी घेतलं त्या खेळाडूचं नाव सांगायचं आहे. झेल कोणी पकडलाय त्या प्रेक्षकाचं नाव सांगा जरा. त्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे. गरज आहे 6-4 चेंडू आणि 10 धावा. चला घाई करा प्लीज, विनंती करतोय. क्लिंटन याच्यावर आत्मविश्वास दाखवलाय. नक्कीच क्लिंटन याने देखील अंडर प्रेशर मध्ये चांगली गोलंदाजी केली. 4 मध्ये नक्कीच इथून एक मोठा फटका खेळावा लागेल. आमच्या गोराई परिसरातील सिनियर गजानन विखे सर आमच्या जवळ आलेले, त्यांचं हार्दिक स्वागत. या स्ट्राप रोल क्लब तोडके आणि बघा इथे पुन्हा एकदा
जबरदस्त फटका बघितला अनिकेश. नक्कीच आता मात्र आपले इरादे स्पष्ट करतो. अनिकेश याच्यामध्ये देखील क्षमता आहे बॅट लॅट मध्ये मोठे फटके मारण्याची. चला आपण प्रत्येक बघतोय की सिनियर पोलीस इन्स्पेक्टर विके सरांचा इथं सन्मान होतोय मोरेजी किणी सरांकडून. कॅमेरा इथं फिरवायचा आहे. येस बघूया 3 चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एकदा क्लिंटन. यावेळी नक्की चांगला चेंडू फिंगर्स रोल्स केले. 2 चेंडू आणि 4 धावांची आता मात्र गरज. इथं मेल्विन फॉन्सेका आणि मॉरस किणी देखील आहेत. विके सरांचा इथं सत्कार झालेला आहे. धन्यवाद विके सर, तुमच्या वेळात वेळ तुम्ही इथं काढून आलात त्याच्याबद्दल. बॅक टू प्रतीक. बघूया जबरदस्त सामना हाय व्होल्टेज. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. उत्तन की चौक की उत्तन. बघूया पुन्हा एकदा क्लिंटन. यावेळी बघूया फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आणि यस इथून झेल टिपलेला आहे. वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा, वाघाच्या जातीचा घोड्याच्या चालीचा, बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा, बैल पळतय वाऱ्याच्या वेगाचा. आमच्या शंभू बैलाचा अटॅक कोणी नाद नाही करायचा, बालुशेत छकडे वाल्याचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा. थँक्यू डीजे. मॅच मध्ये रोमांच, मॅच मध्ये नक्कीच उत्कंठा, या सर्व गोष्टी वाढलेल्या आहेत. 1 चेंडू आणि 4 धावा आणि 1 चेंडू. जबरदस्त सामना रंगलेला आहे. उत्तन की चौक की उत्तन ही समीकरणं बाकी आहेत. बघूया गॉडसन किकायला आठवावी लागेल. TDPL मध्ये मारले तो शेवटच्या चेंडूवरचा चौकार. बघूया 1 चेंडू आणि 4 धावा. प्रेक्षकांना विनंती करतो जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. इथं ब्लॉकर टाकलेला आहे बघूया आणि तिथे मॅकमिलन आणि यस इथे विजयी झालेला आहे NP स्पोर्ट्स उत्तन संघ फायनलचे. नक्कीच हे सेलिब्रेशन देखील तेवढंच महत्वाचं आहे. जरी 11 खेळाडू प्रॉपर नव्हते, 2-3 चेहरे कमी होते, तरी देखील हार मानली नाही. शेवटपर्यंत हिमतीने लढले आणि नक्कीच या मालिकेवर आपलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरलेलं आहे. लारा यांचा ट्रेडमार्क डान्स. तरी प्लीज खुर्शा, मला वाटतं ज्या प्रेक्षकांनी खुर्शा घेतलेल्या आहेत त्या खुर्शा आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि सगळ्यांनी ते फ्लॅग्स आहेत ते एकत्र करायचे आहेत. क्लब हाऊसच्या सर्व मेंबर्सना विनंती आहे जे फ्लॅग्स आहेत ते एकत्र करायचे आहेत. आता डिफेंड किती केले रन मनोज? लास्टला डिफेंड किती केले रन लास्ट ओव्हरला? चला ज्या खुर्च्या ज्यानी नेलेल्या आहेत त्या खुर्च्या पुन्हा आणून ठेवायच्या आहेत. बघा खुर्च्या ज्यानी नेलेल्या आहेत त्या खुर्च्या पुन्हा आणून ठेवा इथं. आणि मला वाटतं कॅश प्राइज आमच्या जवळ आले, ते कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती केली जाते की समोरच्या खुर्च्या मांडलेल्या आहेत ते येऊन बसायचं आहे. दोन्ही संघ उत्तन बॉयज आणि NP स्पोर्ट क्लब चौक या दोन्ही संघाला विनंती काय पुढे येऊन खुर्च्या मांडल्या तिथं बसून यायचं आहे.